असणार आहे. जे वन्यजीव आहेत, वाघ, सिंह असतील, कोल्हा असेल, लांडगा असेल किंवा अन्य कोबरा, कोबरा यासारखे जे वन्यजीवचे प्राणी, या प्राण्यांना आपण आपलं वैरी म्हणतो किंवा आपला शत्रू म्हणतो. पण हे शत्रू काय काम करतात? सर्वात महत्वाचं सापाचं काम काय असेल, गाढवाचं काम काय असेल तर आपल्या शेतीमध्ये जी आपली शेती आपण केलेली आहे, आपल्या देशामध्ये आपण आल्यानंतर त्या ठिकाणी उंदरं असतील किंवा अन्य काही घटक असतील, मांजर असतील, त्याच्या पिकावरती आले त्याकडे अटॅक करून त्याला मारून आपल्या शेतीचं संरक्षण करण्याचं काम करतात. त्याचबरोबर आपल्याकडे तर लांडगा म्हणा, कोल्हा म्हणा, हे जे प्राणी हे प्राणी आपल्यासाठी कसे महत्वाचे तर या प्राण्याला खाण्यासाठी किंवा या प्राण्यांची शिकार करत असताना वाघ, सिंह अशा प्रकारचे हिंस्र प्राणी चांगल्या पद्धतीने शिकार करतात. आणि ती शिकार केल्यामुळे आपल्या शेतीमध्ये ऊस असेल किंवा मका असेल किंवा अन्य बागायती पिकं असतील तर या बागायती पिकामध्ये त्या प्राण्यांचा खात्मा करून त्यांच्या भीतीपोटी वाघ, सिंह तर काय आपली काय ऊस खात नाही, मका खात नाही किंवा आपले जे तृणधान्य गहू, ज्वारी, बाजरी किंवा अन्य फळं असतील याचं नुकसान ते करत नाही. ते नुकसान कोणाचं करतात किंवा ते हल्ला कोणावर करतात? जे आपल्या पिकावरती किंवा आपल्या अन्नधान्यावरती आपण ज्या ठिकाणी पिकवलेले जे धान्य आहे किंवा जी शेती आहे त्या शेतीवरती अटॅक करतात आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या आपला ते फायदा करतात. त्याचबरोबर एक महत्वाचं आहे की या निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर आपल्या परिसरामध्ये आपल्याकडे काही वाघ, सिंह एवढे नाहीत किंवा बिबट्याने चित्ता नाही, पण ससा असेल, मासा असेल. आता माशाचं काम काय आहे? मासा पाणी शुद्धीकरणाचं काम करतो, परंतु आपण काय करतो त्या माशाचा लगेच आपल्या पोटासाठी उदरनिर्वाहासाठी वापर करतो. म्हणजे हे आपण चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग केला पाहिजे किंवा ते पाळीव प्राणी केले पाहिजे. आता शिडे आपला पाळीव प्राणी, परंतु या शेळांचा वावर जर त्याचा उपयोग होत नसेल, त्याला खात नसतो तर आपल्याकडे आता कुत्र्याची अवस्था जशी झाली तशा पद्धतीने शेळ्यांचा जर वावर वाढला असता तर आपल्याला शेती करणं मुश्किल झालं असतं. ते शेती का करणं मुश्किल झालं असतं? आपल्या गावामध्ये एखादी मोकाट गाय असते ती कोणाच्या शेतामध्ये जाते, आपल्या रात्री आपल्या शेतीचं नुकसान करते. परंतु हे करू नये म्हणून त्यांच्यावर अटॅक करण्यासाठी किंवा त्यांच्यावर चांगल्या पद्धतीनं म्हणजे त्यांची रखवाली किंवा ते आपल्या शेतकऱ्याची रखवाली करण्यासाठी शेळ्या, मेंढ्या असो यांच्यावरती काय करतात ते त्यांचा खात्मा करून आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं शेतीचं नुकसान होऊ नये किंवा शेतीचा चांगला फायदा व्हावा या उद्देशाने करत असतात. म्हणून आपल्या आसपासच्या गावातील तमाम जे आजूबाजूचे शेतकरी आहेत या सर्वांनी वन्यजीव किंवा आपल्या जंगलामध्ये असते. आता वन्य म्हणजे काय? आपल्याकडे काय फार मोठे जंगल नाही, पण जे फॉरेस्ट आपण जे आपल्या दावणीला किंवा आपल्या घरामध्ये बांधत नाही किंवा त्या प्राण्याला आपण काय केलं पाहिजे? वन्य किंवा त्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आज आपल्यावर आलेली आहे. ही काळाची गरज आहे. जगामध्ये आज सगळीकडे सिमेंटची जंगलं होत आहेत. या सिमेंटच्या जंगलामुळे काय झालं? सिमेंटच्या जंगलामुळं वातावरणामध्ये आज आपण उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जर बघितलं तर असंख्य अडचणी आपल्याला येऊ लागल्या. पूर्वीच्या काळामध्ये छप्पर होतं, ते छप्पर लगेच कधी 6 महिन्यानंतर किंवा 2-4 वर्षामध्ये व्हायचं, त्याचं परत कंपोस्ट खत व्हायचा. याच्यामुळे निसर्गाची हानी होत नव्हती. आज या सिमेंटच्या जंगलामुळे आज आपण पाहतोय तर याची फार मोठी हानी व्हायला लागली. आणि याच्यावरती जर कंट्रोल ठेवायचं असेल, याच्यावरती जर ताबा ठेवायचा असेल तर आपल्या या तमाम आपल्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांनी असलेली गावातील नागरिकांनी दक्ष राहून वन्यजीवाचं आपल्या परीनं जेवढं होता होईल तेवढं चांगल्या पद्धतीनं त्याचं संरक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि आजच्या जागतिक वन्यजीव संरक्षण दिनाच्या निमित्तानं मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल ग्रामपंचायतीचा आभार मानून या ठिकाणी मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद.